नमस्कार विद्यार्थी व पालक मित्र. मी डॉक्टर सुनील राऊत, संचालक हायटेक एज्युकेशन बीड. 2026 या वर्षी जे विद्यार्थी नीटची एक्झाम देणार आहेत किंवा नीटची तयारी करत आहेत, जे विद्यार्थी रिपीट करतायत आणि या वर्षीची मेडिकलसाठी जी काही नीटची एक्झाम देऊ इच्छितात अशा विद्यार्थी आणि पालकांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे NTA ने त्यांच्या साईटवरती परवाच्या दिवशी एक नोटीस आलेली आहे, ती म्हणजे नीटच्या रजिस्ट्रेशनची आहे. ही खूप आनंदाची गोष्ट आहे आणि याच्यामध्ये काही बदलही करण्यात आले, जे मागच्या वर्षीप्रमाणे होते त्याच्यात काही बदल करण्यात आलेले आहेत. त्या बदलविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. पूर्ण प्रोसेससाठी विद्यार्थ्यांना कुठले कागदपत्र लागणार आहेत, फॉर्म भरताना कुठली काळजी घ्यायची आहे, कुठल्या कॅटेगरीमध्ये भरायचं आहे, याविषयी आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत. तर या सगळ्या गोष्टीची माहितीसाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर अशी एक माहिती पाहणार आहोत की फॉर्म भरताना तुम्हाला काय बदल झालेले आहेत, त्याच्याबद्दल काय काळजी घ्यायची आहे, याच्याविषयी आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत. जे कुणी हा व्हिडिओ पाहताना आमच्या YouTube चॅनलला नवीन असतील अशा विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करावं आणि जास्तीत जास्त शेअर करावं. ज्यांना कोणाला याची गरज असेल त्याबद्दल त्याच्यासाठी ही माहिती पोहोचण्यासाठी हे लाईक आणि बेल आयकॉनचं बटन करावं. तर विद्यार्थी व पालक मित्र, आजच्या विषयाला आपण सुरुवात करूयात. तर आज 8 तारखेला म्हणजे 8 फेब्रुवारी 2026 रोजी NTA ने त्यांच्या पोर्टलवरती नोटीस टाकलेली आहे. ती नोटीस म्हणजे 2026 या वर्षासाठी जे नीट ॲस्पिरंट्स विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी रजिस्ट्रेशन ते चालू केलेले आहेत. तर याचा कालावधी जसं मागच्या वर्षी 30 दिवसाचा दिला होता, ह्याही वर्षी त्याच पद्धतीने दिलेला आहे. 8 फेब्रुवारी 2026 ते 8 मार्च 2026 या तारखेपर्यंत त्यांची विंडो त्यांनी रजिस्ट्रेशनसाठी ओपन केलेली आहे. म्हणजे याला जवळपास 1 महिन्याचा कालावधी आहे. तसंच 10 मार्च रोजी करेक्शन विंडो आहे, ती 2 दिवस असणार आहे. 10 ते 12 मार्च या तारखेमध्ये करेक्शन विंडो. तर कुठले करेक्शन असतील, काय असतील, या व्हिडिओत आपण आज सविस्तर चर्चा करूया. तर विद्यार्थी व पालक मित्रांनो, जसं 8 फेब्रुवारीला जशी नोटीस आली त्यामध्ये जे विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे, की म्हणजे जे विद्यार्थी यावर्षी 12वीला फ्रेश आहेत किंवा जे विद्यार्थी रिपीट करत आहेत अशा विद्यार्थ्यांनी ज्यांना मे मध्ये जी काही नीटची एक्झाम येऊ घातलेली आहे त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे. तर रजिस्ट्रेशन करताना ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्याबद्दल आपण चर्चा करूया. तर सर्वप्रथम विद्यार्थ्याला काय लागणार आहे, तर नीटला रजिस्ट्रेशन करताना त्यांचा चालू मेल आयडी म्हणजे जो ऍक्टिव्हेट मेल आयडी आहे तो मेल आयडी आणि मोबाईल नंबर. तर याकरिता 2 मेल आयडी लागतात आणि 2 मोबाईल नंबर लागतात. एक तुम्ही एक इमर्जन्सी कॉन्टॅक्ट म्हणून एक दुसरा मेल आयडी आणि एक नंबर असावा. तो कदाचित तुमचा 2 मेल आयडी असतील तर तेही वापरू शकतात किंवा तुमच्या पॅरेंट्सचा गार्डियनचा तुम्ही वापरू शकतात. त्याचबरोबर त्याच्यानंतर तुम्हाला लागणार आहे आधार कार्ड, तर मॅन्डेटरी आहे. बट समहाऊ जसं अपर आयडी CET सेलच्या प्रोसेससाठी मॅन्डेटरी होतं, ते नीटच्या एक्झामसाठी फॉर्म भरण्यासाठी ते काही मॅन्डेटरी नाही. बट तुमच्याकडे अपर आयडी असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, नसेल तर ते मॅन्डेटरी आहे. बाकी आधार कार्ड तर तुम्हाला मॅन्डेटरी आहे आणि त्यामध्ये काय काय चेंजेस करायचे आहेत तुम्हाला ऑलरेडी आपण त्याबद्दल एक सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे. आधार कार्डचं नाव हे तुमच्या 10वीच्या सनदप्रमाणे किंवा पासिंग सर्टिफिकेटनुसार असावं, असं NTA ने त्यांच्या अगोदरच्या नोटीसमध्ये सांगितलेलं आहे. फोटो अपडेट पाहिजे, तुमची बर्थ डेट अपडेट पाहिजे. त्याच्यानंतर तुमचे पर्सनल डिटेल ज्यावेळेस त्याच्यामध्ये तुम्ही फिलअप करता त्याच्यामध्ये तुमचं वैयक्तिक नाव जे आहे तुमच्या 10वीच्या सनदप्रमाणे किंवा 10वीच्या पासिंग सर्टिफिकेट प्रमाणे पाहिजे. त्याची स्पेलिंग व्यवस्थित चेक करून घ्या. त्याचबरोबर त्याच्यावरती तुमच्या वडिलांची नावाची स्पेलिंग चेक करा, आईच्या नावाची, तुमची जन्मतारीख आणि जेंडर, ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या प्रामुख्याने तुम्ही व्यवस्थित चेक करून पाहणे गरजेचं आहे. कारण की एकदा तुम्ही फॉर्म सबमिट केल्याच्या नंतर याच्यामध्ये दुसरे काही चेंजेस करता येणार नाहीत. त्याच्यानंतर जे लागणार आहेत तुम्हाला महत्वाचं डॉक्युमेंट म्हणजे जसं सांगितल्याप्रमाणे तुम्हाला लागणार आहे 10वीची सनद म्हणजेच पासिंग सर्टिफिकेट, तुमचं 10th मार्कशीट, 12th मार्कशीट. 12th मार्कशीट हे कुठल्या विद्यार्थ्यांना लागणार आहे, तर जे विद्यार्थी रिपीट आहेत यांच्यासाठी हे महत्वाचं आहे. त्याच्यामुळे हे तुमचे अकॅडमिक्स जे डॉक्युमेंट आहेत 10th आणि 12th हे कंपल्सरी आहेत, मॅन्डेटरी आहेत, ते तुम्हाला अपलोड करायलाही लागतात. याची तुम्ही फॉर्म भरताना हार्ड कॉपी तुमच्याकडे असेल तरी चांगली गोष्ट आहे, नसेल तर तुमच्याकडे सॉफ्ट कॉपी असेल तरी
चालेल. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही कुठल्या कॅटेगरीला बिलॉंग करता. तर याच्यामध्ये विद्यार्थी आणि पालक मित्र तुम्हाला 5 कॅटेगरीमध्ये फॉर्म भरायला सवलत आहे किंवा 5 कॅटेगरीमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता. जसं की जनरल कॅटेगरी म्हणजे ओपन कॅटेगरीमध्ये जे विद्यार्थी बिलॉंग करतात अशा विद्यार्थ्यांनी ओपन कॅटेगरीमध्ये फॉर्म भरायचा आहे. दुसरं म्हणजे ओबीसी. ओबीसी कॅटेगरीमध्ये पण जे विद्यार्थी बिलॉंग करतात ते जे की स्टेटमध्ये आपल्या महाराष्ट्र स्टेटचा जर विचार केला तर महाराष्ट्र स्टेटमध्ये जसं NT, विजे, SBC या ज्या कॅटेगरीज आहेत तर या कॅटेगरी ओबीसीला बिलॉंग करतात. तर ते सेंट्रल कॅटेगरीजमध्ये असतात. तर अशा विद्यार्थ्यांनी ओबीसी मध्ये फॉर्म भरणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट फॉर्म अपलोड करताना गरजेचं आहे. त्यानंतर तिसरी कास्ट म्हणजे SC आणि ST आणि त्यानंतर आहे EWS. असं 5 कॅटेगरीमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकतात. तर फॉर्म भरताना तुम्ही कुठल्या कॅटेगरीला बिलॉंग करता सेंट्रलमध्ये त्यानुसार तुम्ही तुमचा फॉर्म भरा. तर फॉर्म भरताना तुम्हाला सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आणि ते अपलोड करायला लागतं. त्यानंतर तुमचं एज्युकेशन डिटेल्स त्याच्यामध्ये भरायचं आहे. तर एज्युकेशन डिटेल्समध्ये काय काय गोष्टी येतात तर एज्युकेशन डिटेलमध्ये येतात तर तुमचं 10th कुठल्या शाळेतनं तुम्ही पास झालात, बोर्ड कुठलं होतं, त्याला पर्सेंटेज किती होते, त्या पद्धतीने तुम्ही पूर्ण सविस्तर माहिती जी आहे ही भरणं गरजेचं आहे. त्यानंतर विद्यार्थी आणि पालक मित्र सगळ्यात महत्वाचा जो बदल यावर्षी देण्यात आलेला आहे जो की मी जेईचा फॉर्म भरतानाही सांगितलं होतं, एक अंदाज आपण वर्तवला होता आणि तो खरा ठरला विद्यार्थी आणि पालक मित्र. तर तो म्हणजे विद्यार्थ्याला लाईव्ह फोटो घेणं खूप गरजेचं आहे. तर कुठल्याही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरताना म्हणजे या अगोदरचं कसं असायचं की विद्यार्थ्याचे क्लासेस कुठल्या बाहेरच्या शहरात असायचे, त्यांचे पॅरेंट्स मग एखाद्या काउन्सिलरच्या ऑफिसला किंवा सायबर कॅफेवर जाऊन फॉर्म भरत होते. तर ती जी प्रोसेस आहे ती प्रोसेस आता पॉसिबल नाहीये. विद्यार्थी स्वतः हजर असणं गरजेचं आहे. त्यामुळं लाईव्ह फोटो घेणं गरजेचं आहे. तर विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी ही गोष्ट लक्षात ठेवा. फॉर्म कुठेही भरा बट प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात ठेवा की फॉर्म भरताना कुठलीही चूक होऊ नये कारण की एकदा तुम्ही फॉर्म सबमिट केल्याच्या नंतर त्याच्यात कुठल्याही प्रकारचा चेंज होत नाही. त्यानंतर तुम्हाला लागणारी गोष्ट कुठली आहे तर तुमचा एक पासपोर्ट साईज आणि पोस्ट कार्ड साईज फोटो लागणार आहे. तर त्याचे स्पेसिफिकेशन काय आहेत तर फोटो काढताना विद्यार्थ्यांनी पालकांनी प्रामुख्याने लक्षात धरा व्हाईट बॅकग्राऊंड असावं. तुमचा 80% फेस त्याच्यात दिसणं कंपल्सरी आहे. तुमचे दोन्ही कान जे आहेत ते विजिबल असले पाहिजे, दिसले पाहिजे त्या फोटोमध्ये. आणि तुम्ही ज्या दिवशी फोटो काढता क्लिक करता म्हणजे त्या दिवशी तुमच्या त्या फोटो तुम्ही जे फोटोग्राफरकडनं प्रिंट घेणार किंवा सॉफ्ट कॉपी घेणार त्यावेळी त्या फोटोच्या खाली विद्यार्थ्याचं पूर्ण नाव, पूर्ण स्पेलिंग जी काही तुमच्या 10च्या सर्टिफिकेट आहे त्याप्रमाणे त्याची पूर्ण स्पेलिंग नाव टाकून घेणं आहे आणि तुम्ही ज्या दिवशी तो फोटो काढता आहात त्या दिवशीची त्याच्या खाली तारीख हवी आहे. म्हणजे 30 जानेवारीच्या नंतरचा तुम्हाला फोटो लागणार आहे. लास्ट इयरच्या याच्यात तुम्ही कुठल्याही प्रकारचा फोटो चालणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी फ्रेश फोटो काढणं गरजेचं आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांची सिग्नेचर जी तुम्ही सिग्नेचर कंटिन्यू वापरतात ती असणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे फोटो काढताना ज्या विद्यार्थ्यांना स्पेक्स आहेत म्हणजे नंबरचे चष्मे आहेत आणि तो विद्यार्थी नंबरचा चष्मा घालूनच राहू शकतो तर अशा विद्यार्थ्यांनी नंबरचा चष्मा घालून फोटो काढणं गरजेचं आहे. उगाच गॉगल वगैरे घालून फोटो काढू नका विद्यार्थी हो. ज्यांना नंबरचे चष्मे आहेत अशा विद्यार्थ्यांनी करा. त्याचबरोबर तुमचे 10 हाताचे ठसे म्हणजे दोन्ही बोटाचे 5-5 जी बोट आहेत हाताचे तसे 10 बोटांचे ठसे तुमचे ब्लँक पेपरवरती घेऊन ते अपलोड करणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या माहिती भरल्याच्या नंतर ज्यावेळेस फायनल सबमिशन येतं विद्यार्थी आणि पालक मित्र त्यावेळेस तुम्ही परत एकदा फॉर्म चेक करून घ्या. यामध्ये कुठल्याही प्रकारची चूक होऊ देऊ ज्यावेळेस करेक्शन विंडो येणार आहे याच्यामध्ये तुमच्या सगळ्याच गोष्टी चेंज होतात का नाही तर ठराविक गोष्टी त्यामध्ये चेंज होतात. त्यामुळं फॉर्म भरताना कुठल्याही प्रकारची करेक्शन विंडोच्या प्रोसेसमध्ये जावं अशी गोष्ट येऊ नये. त्यामुळं विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी प्रामुख्याने लक्ष देऊन घ्यावं. तुम्ही जिथं आहात तिथं फॉर्म भरला तरी काही हरकत नाही कारण की लाईव्ह फोटोचा ऑप्शन असल्यामुळे फॉर्म भरणं गरजेचं आहे. 1 महिना टाइम आहे. ज्या विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट्सचे राहिलेले असतील कास्ट सर्टिफिकेट वगैरे अशा विद्यार्थ्यांनी काढून घेऊन आपली प्रोसेस कंप्लीट करून घ्यावी. तर विद्यार्थी व पालक मित्र आजच्या व्हिडिओमध्ये जे काही NTA ची पहिली नोटीस आलेली आहे 2026 ची त्याची आपण आता एक व्हिडिओ सिरीज चालू केलेली आहे स्वप्न 2026 MBBS चे. या सदराखाली आपण आता प्रत्येक अपडेट्स आपल्याला आपल्या YouTube चॅनलद्वारे देणार आहोत.
ज्यांनी कुणी नवीन असतील पुन्हा एकदा सांगतो, आमच्या चॅनल लाईक सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला डेली अपडेट्स ह्या तुमच्या मार्फत आम्ही आमच्या चॅनल मार्फत देऊ. तसेच ज्या विद्यार्थ्यांना पालकांना काउन्सिलिंग जॉईन करायचे आहे, काउन्सिलिंगचे 2 प्रकार आहेत, एक ऑनलाईन आणि एक ऑफलाईन. जेव्हा विद्यार्थी ऑनलाईन करू इच्छितात अशा विद्यार्थ्यांना आमचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे, असा ग्रुप जॉईन करा. पेड ग्रुपच्या विद्यार्थ्यांचा वेगळा ग्रुप असतो, त्याच्यामध्ये सविस्तर माहिती सगळ्या विद्यार्थ्यांना पालकांना दिली जाते. ऑफलाईन विद्यार्थी ज्यांना जॉईन करायचे अशा विद्यार्थ्यांनी पालकांनी ऑफिसला येऊन आमची जी काही टीम आहे ही टीम तुम्हाला पूर्णपणे सहकार्य करेल. मी स्वतःही ऑफिसमध्ये असतो, त्यामुळे माझ्याशी तुम्ही 1 to 1 या सगळ्या गोष्टीवर प्रोसेसबद्दल चर्चा करू शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओला इथंच थांबतो. भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती आणि आजच इथं आपली रजा घेतो. धन्यवाद.